जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं हिंगोली जिल्ह्यामध्ये आता राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा नारा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेमध्ये असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्यानं आता इतर पक्षांचं समीकरण कसं बदलतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। याच संदर्भात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। आमदार संतोष बांगर यांनी आता ठिकाणी जे आहेत आता बैठकांना वेग आल्याचं पाहायला मिळते। मला सांगा आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या बैठका वेग आला काय सांगाल? या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत लढवण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे। येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीमध्ये शिवसेना स्वबळावरती निवडणूक लढवणार आहे। याचं कारण एकमेव कारण की कार्यकर्त्याला न्याय भेटला पाहिजे। ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक आहे। ठिकठिकाणी एका तिकिटासाठी 10 कार्यकर्ते शिवसैनिकून उत्सुक असतात, मग मित्रपक्षाकडून सुद्धा तेवढेच असतात। मग त्या ठिकाणी जर आपण युती केली तर आपले कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की नाराज होतात। त्यासाठी आम्ही निश्चय केलाय की स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावरती लढवणार आहोत। मैत्रीपूर्ण लढत लढवायची, कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही। आपण आपल्या कामाच्या भरोश्यावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवायची। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मला अधिकारच साहेबांना दिलेले आहेत। मग वसमत असेल, सेनगाव असेल, औंढा असेल, कळमनुरी असेल, हिंगोली असेल, या ठिकाणी जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती ग्रामपंचायत या ठिकाणी माझ्याच नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लढवत असतो। शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। आम्हाला आमच्यावर विश्वास आहे। आम्ही ज्या पद्धतीने माझ्या मायबाप गोरगरीब जनतेचं काम करतो त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्हाला या ठिकाणी लोक भरभरून मदत करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।